तर मंडळी हे पाडगावच्या धरणातले मासे असत, खूप लहान मासे असत आणि 100 रुपये किलो, एकदम स्वस्त. रोज मासे आमच्या दारात येतात, सगळ्यांनी खरेदी करा. ह्या माशांचा जर खरा वैशिष्ट्य सांगूचा म्हटला ना तर समुद्रातली इरडा असतात ना, इरडाक जी चव असा तीच ह्या माशांका चव असा. तुम्ही नक्की हे मासे घेऊन बघा. आता मी हे मासे नीट करते बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा. तर मासे नीट करूक नाही, मी आज एकटो नाही तर मदती घ्या सुद्धा पोरग्या असा, कडावलीचा असा, मुंबईत सुनीला आणि आज माका मदतीसाठी इलेला असा. काय गो नाव काय तुझं सांग? काय? स्वरा सचिन सावंत. तर मंडळी हे मासे सगळ्यात पहिले नीट करून घेतलंय. मासे खूप बारीक असल्यामुळे नीट करूक जरा वेळ लागता. मासे नीट झाल्यावर ते स्वच्छ धुवून घेतलंय. त्यानंतर ह्या माशात चवीपुरता मीठ आणि माशाचा वाटप घालून घेतलंय. थोडी कैरी पण घातलंय. त्यानंतर टोपात थोडा तेल ओतलंय. बारीक चिरलेलो कांदो, त्यानंतर थोडी मेथी, 4 तिरफळा, लसूण, हळदीच्या पानाच्या गाठी, लसूण फोडणीक दिलंय, कांदो दिलंय फोडणीक, त्यानंतर 4 तिरफळा टाकलंय. आता ही फोडणी हलवून घेतलंय. आता ह्यात सगळे हे मासे घातलंय. आता ह्या सगळा एकत्र वरखाली करून घेतलंय. आता त्यात वाटपाचो टोप धुवून पाणी घातलंय. वरसून 4 कोकमा घातलंय. हळदीच्या पानाची एक गाठ पण घातलंय. तर आता हे माशाची चटणी तयार झालेली असा. तर आता बाजूक दुसरो एक टोप घेतलंय, त्या टोपात आता तेल ओतलंय, लसूण दिलंय फोडणी, आता बारीक चिरलेलो कांदो, थोडी मेथी, आता ह्या सगळं एकत्र भाजून घेतलंय. आता वरसून तयार वाटप ओतलंय. वरसून हळदीच्या पानाची गाठ घातलंय, 4 तिरफळा घातलंय. आता ह्यात वरसून चवीपुरता मीठ घातलंय. आता एका चांगली उकळी इलेली असा आणि उकळीवर मी हे सगळे मासे घातलंय. मांजराच्या नाकात वास गेल्यामुळे मांजर पण बघा म्याव म्याव करूक लागला. तर मंडळी आता माशाची आमटी तयार झालेली असा. आता मी ह्यातलेच थोडे मासे फ्रायला घेतोय. त्यासाठी सगळ्यात पहिले मी मच्छीचो मसालो वर घालून घेतलंय, मीठ घातलंय आणि ह्या सगळं आता मॅरिनेट करतोय. आला लसूण पेस्ट पण घातलंय. आता वरसून थोडं आगुळ पण घातलंय आणि ह्या सगळं एकत्र मॅरिनेट करत ठेवलंय. थांब गो, आरडू नको, तुका पण देतलंय. ह्या बघा मांजर नुसता पायाखाली येत राहता. आता तव्यावर थोडा तेल ओतलंय. त्यानंतर मॅरिनेट केलेले मासे फ्राय करूक घेतलंय. फ्राय करताना थोडं मच्छीचो मसालो घेतलंय, त्याचबरोबर तांदळाचा पीठ घेतलंय. आता हे मासे सगळे फ्राय करूक घेतलंय. तर हे मासे आता चांगले फ्राय झालेले असत. तर आता मी ताट लावूक घेतोय. नाचण्याची भाकरी, माशाची चटणी, फ्राय केलेले मासे, त्यानंतर माशाची आमटी. तर मंडळी पाडगावच्या धरणाची मच्छी थाळी आहे आता तयार झालेली असा. तर आता तुमका याची चव बघून सांगते कशी असा. तर सगळ्यात पहिले मी भाकरी घेतलंय, चटणी तुमका सांगते कशी असा. खूपच सुंदर चटणी झालेली असा आणि हे तळलेले मासे सुद्धा एकदम अप्रतिम झालेले असत. तर तुम्ही नक्की हे पाडगावतले मासे ना जे असत ना धरणावरचे, हे रोज सकाळी 7 वाजता येतात आणि ते तुम्ही खरेदी करा, असे बनवा. आवडतले तुमका, आवडल्यास माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.